शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये आज शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील शिक्षकांनी मूक मोर्चा काढला। टीईटी निर्णयावरील पुनर्याचिका तातडीने दाखल करावी, 1982 व 84 अंतर्गत जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक व शिक्षक संघटनांकडून हा मोर्चा काढण्यात आला। शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील शासक असणाऱ्या राज्य सरकारच्या धोरणाविरोधात काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये सांगली जिल्ह्यातील शेकडो शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शहरातल्या विश्रामबाग चौकपासून विजयनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात आला। विनायक शिंदे, जिल्हाध्यक्ष, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं आणि सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती व शैक्षणिक व्यासपीठ यांच्या वतीनं शिक्षकांच्या काही महत्त्वाच्या मागण्यासाठी आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे। आणि या मूक मोर्चामध्ये आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयानं काल 2 महिन्यापूर्वी जो निर्णय दिला की सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना टीईटी बंधनकारक आहे, तर या माननीय न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र शासनानं माननीय न्यायालयाकडे पुनर्विचार याचिका दाखल करून शिक्षकांना या टीईटी परीक्षेतून मुक्त करण्यात यावं अशी एक आमची मागणी आहे। दुसरी, परवा 1 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनानं एक शिक्षण विभागानं शिक्षक संच मान्यता संदर्भात एक GR काढलेला आहे आणि त्या GR काढण्यामुळं त्या GRचे जर निकष पाहिले तर या निकषामध्ये महाराष्ट्रातील बरेच शिक्षक अतिरिक्त व्हायला लागलेले आहेत आणि हा GR रद्द करून पूर्वीच्या GRची अंमलबजावणी करून महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांची शिक्षक निश्चिती व्हावी ही एक आमची मागणी आहे। दुसरं, महाराष्ट्रातील जे शिक्षकांना अशैक्षणिक कामं लावली जातात ही कामं शासनानं काढून घेण्यात यावी ही तिसरी मागणी आहे। आणि महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना 2005 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी हे अशा अनेक मागण्या आम्ही माननीय शासनाकडं मागणी करत आहोत आणि जिल्हाधिकारी महोदयांच्या वतीनं शासनाला आमच्या भावना आम्ही कळवण्यासाठी आम्ही आता मूक मोर्चाचं मोठ्या संख्येनं नियोजन केलेलं आहे। या शासनानं या मागण्यांचा विचार करावा आणि या शिक्षकांना मागण्यातून मुक्त करण्यात यावं।